तर बघा, स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, आपली स्किन क्लिअर असावी, स्पॉटलेस असावी किंवा ग्लोईंग असावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण पोल्युशन असेल, आपली लाईफस्टाईल असेल, आपलं राहणीमान असेल, खाणंपिणं असेल, या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो आणि त्यामुळे आपल्याला स्किनचे बरेच प्रॉब्लेम्स होत असतात. आणि त्यापैकी सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती येणारे डार्क स्पॉट, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती येणारे डाग. नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. आता आपल्या चेहऱ्यावरती पडणारे हे काळे डाग म्हणजे नेमकं काय, तर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचं एक तत्व असतं. हे मेलॅनिन नावाचं तत्व आपल्या त्वचेचा रंग ठरवत असतं. जेव्हा या मेलॅनिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये खूप जास्त असतं तेव्हा आपला रंग हा सावळ्या रंगाकडे जातो किंवा डार्क चॉकलेटी रंगाकडे जातो. आणि जेव्हा हे मेलॅनिन आपल्या त्वचेमध्ये कमी प्रमाणात तयार होतं तेव्हा आपला रंग हा फेअरकडे जातो, म्हणजे गोऱ्या रंगाकडे जातो. अशा प्रकारे हे मेलॅनिन आपल्या शरीरामध्ये आपल्या त्वचेचा रंग ठरवत असतं. काही वेळा काय होतं, काही ठिकाणी हे मेलॅनिन थोडंसं जास्त प्रमाणात तयार होतं, त्यामुळे त्वचेचा काही भाग हा इतर भागाच्या तुलनेत थोडासा डार्क दिसतो, थोडासा गडद दिसतो. अशावेळी आपल्या चेहऱ्यावरती मेलॅझ्मा म्हणजेच वांग आला आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा पिंपल्स येतात, आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा एखादी जखम होते किंवा पुरळ येतात, अशावेळी आपली त्वचा आपल्या त्वचेचं रक्षण करण्याकरता जास्त मेलॅनिनचं प्रोडक्शन करते. आणि जास्त मेलॅनिनचं प्रोडक्शन केल्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला पिंपल आलेला आहे त्या ठिकाणचा भाग थोडासा डार्कर दिसायला लागतो, थोडासा काळा दिसायला लागतो. आणि त्यामुळे जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तेव्हा पिंपल्सचे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडायला लागतात. आता अशा आपण कोणत्या चुका करतो, त्या चुकांमुळे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग यायला लागतात. नंबर 1, टीनेजर्समध्ये खूप जास्त प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत असतात आणि हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स हे यायला लागतात. नंबर 2, जर आपण आपल्या त्वचेची चांगली काळजी घेतली नाही किंवा चांगलं स्किन केअर रुटीन जर आपण फॉलो केलं नाही तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉग होतात आणि पोर्स क्लॉग झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्स यायला लागतात आणि आपसुकच पिंपल्स आल्यानंतर त्याचे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडायला लागतात. नंबर 3, चेहऱ्यावरती काळे डाग पडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सनस्क्रीनचा वापर न करणं. आता ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतात त्यांना वाटतं की सनस्क्रीन वापरल्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती अजून पिंपल्स येतील, पण असं अजिबात नसतं. जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील आणि तुम्ही उन्हामध्ये गेला तर सूर्याचे जे UV रेज असतात ते तुमच्या त्वचेवरती पडतात आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचं रक्षण करण्याकरता तुमच्या त्वचेमध्ये असलेले जे मेलॅनिन आहे ते जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आहेत त्या ठिकाणचा भाग हा डार्कर व्हायला लागतो आणि जे पिंपलचे डाग आहेत ते सुद्धा डार्कर व्हायला लागतात. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स आहेत ते सुद्धा वाढायला लागतात. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही. सनस्क्रीन वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत किंवा पिंपल्सचे जे डाग आहेत ते फेड आउट होण्यासाठी खूप जास्त मदत होईल. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर सनस्क्रीन वापरायला अजिबात 4, औषधांचं खूप जास्त सेवन करणं. जर तुम्ही एखाद्या आजारातून जात असाल किंवा खूप जास्त मेडिसिन खात असाल तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट हे यायला लागतात. नंबर 5, जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर प्रेग्नेन्सीमध्ये शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरती हे काळे डाग यायला लागतात. किंवा जर तुम्ही खूप जास्त गर्भनिरोधक गोळ्यांचं जर सेवन केलं त्याने सुद्धा साईड इफेक्ट म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग यायला. नंबर 6, चेहऱ्याचं वॅक्सिंग केल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती काळे डाग पडायला लागतात. जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्ही जर चेहऱ्याचं वॅक्स केलं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती परमनंट काळे डाग हे येऊ शकतात. त्यामुळे जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुमच्या चेहऱ्याला वॅक्सिंग करणं शक्यतो अवॉइड करा. नंबर 7, एजिंगमुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट यायला लागतात. म्हणजे जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल खूप जास्त प्रमाणात चेंज होत असतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग यायला लागतात. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जर काळे डाग पडले असतील तर ते काळे डाग कसे घालवायचे. आता लक्षात घ्या, आपल्या त्वचेचे हे 2 लेअर असतात, एक म्हणजे डर्मल लेअर आणि दुसरा असतो इपिडर्मल लेअर. आता जो हा इपिडर्मल लेअर असतो तो त्वचेचा सगळ्यात वरचा लेअर असतो. तुमच्या त्वचेवरती पडणारा जो डाग आहे तो जर इपिडर्मल लेअरमध्ये असेल म्हणजे त्वचेच्या वरच्या लेअरमध्ये असेल तेव्हा चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करून तुम्ही इझिली हे डाग फेड आउट करू शकता किंवा घालवू शकता. आता स्किन केअर रुटीन कसं फॉलो करायचं तर सांगते. सगळ्यात आधी छान अशा फेस वॉशने तुमचा चेहरा सकाळी आणि संध्याकाळी छान क्लीन करून घ्यायचा आहे,
छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता फेस वॉश सिलेक्ट करताना नेहमी लक्षात ठेवा तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्यानुसारच तुम्ही फेस वॉश निवडायचा आहे। म्हणजेच काय, तुमची स्किन जर ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये फेस वॉशेस येतात ते तुम्ही यूज करा। जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये फेस वॉशेस येतात ते फेस वॉशेस तुम्ही यूज करा, ज्याचा फोम होतो। अशा प्रकारचे फेस वॉशेस हे ऑइली स्किनसाठी बनवलेले असतात। दुसरी स्टेप म्हणजे छानसं सिरम तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्की ॲड करा। आता सिरम निवडताना अनेकांना समजत नाही की नक्की कोणतं सिरम घ्यायचं, तर सिंपल आहे। जर तुमच्या स्किनवरती पिंपल्स येत असतील, तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिडवालं सिरम तुम्ही यूज करायचं आहे। जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल, खूप जास्त फ्लेकी असेल, खूप जास्त इचिंग तुमच्या स्किनवरती जर होत असेल तर त्यासाठी हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम तुम्ही यूज करायचं आहे। यामुळे तुमची त्वचा छान मॉइश्चराइज राहील आणि प्लम्प राहण्यासाठी मदत होईल। आता हे सिरम कशासाठी वापरायचं, तर सिरममुळे काय होतं, तुमच्या त्वचेचा रंग थोडासा उजळ होण्यासाठी मदत होते। म्हणजेच काय, तुमची त्वचा थोडीशी ब्राईट होते आणि जेव्हा तुमची त्वचा थोडीशी उजळ होते तेव्हा तुमच्या त्वचेवरती जे डार्क स्पॉट असतात ते सुद्धा फेड होत निघून जाण्यासाठी मदत होते। त्यामुळे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिरम तुम्ही नक्की यूज करा। अशा प्रकारे तुमच्या स्किन टाईपला जे सूट होणारे सिरम आहे ते तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच ॲड करा। सिरम अप्लाय करून झाल्यानंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती छान लावून घ्यायचा आहे। जर तुम्ही सकाळचं स्किन केअर रुटीन करत असाल तर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही। अरे स्किन केअर रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स अजिबात येणार नाहीत आणि पिंपल्सचे डाग जरी पडले असतील तर ते फेड आउट होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। आता जर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग पडले असतील तर ते कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो, तर सगळ्यात माझा आवडीचा फेस पॅक म्हणजे 1 चमचा बेसन घ्यायचा आहे, 1 चमचा दही घ्यायचा आहे, त्यामध्ये पिंच ऑफ हळद टाकायची आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे। नेहमी लक्षात ठेवा पूर्ण कोरडा होईपर्यंत फेस पॅक चेहऱ्यावरती अजिबात ठेवायचा नाही, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स येऊ शकतात। त्यामुळे तुमचा फेस पॅक थोडासा ओलसर असेल तेव्हाच तुम्ही फेस वॉश करून घ्यायचा आहे। आता फेस वॉश करताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत तुम्ही फेस वॉश करायचा आहे। त्यामुळे काय होईल, तुमची स्किन छान एक्सफोलिएट होईल आणि त्यामध्ये असलेल्या दह्यामुळे तुमची स्किन मॉइश्चराइज होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। पण जर तुमच्या त्वचेवरचे डाग हे खूप जास्त डार्क असतील, खूप जास्त चिवट असतील, म्हणजेच तुमच्या त्वचेचा जो डर्मल लेअर आहे त्या डर्मल लेअरपर्यंत हे डाग आतपर्यंत रुतलेले असतील, तेव्हा कोणतंही स्किन केअर रुटीन किंवा कोणतीही होम रेमेडी यासाठी मदत करत नाही। तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला भेटणं खूप जास्त गरजेचं आहे। तुमच्या त्वचेवरती जो डागांचा प्रकार आहे त्यानुसार डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला क्रीम सजेस्ट करतील। आता त्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिडवाले असेल, ग्लायकोलिक ॲसिड असेल, सॅलिसिलिक ॲसिड असेल, कोजिक ॲसिड असेल, यापैकी कुठलीही क्रीम तुम्हाला डॉक्टर नक्कीच सजेस्ट करतील। नेहमी लक्षात ठेवा तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग पडलेले असतील, कुठलेही पिगमेंटेशन असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमध्ये जाऊन कुठलीही क्रीम आणून चेहऱ्यावरती अजिबात अप्लाय करायचं नाही। कारण काय होतं, अशा प्रकारच्या केमिकलमध्ये ॲसिड असतं। या क्रीम आपल्याला किती काळासाठी वापरायच्या आहेत किंवा किती क्वांटिटी घेऊन आपल्याला वापरायचे आहेत हे आपल्याला माहिती नसतं। एक डॉक्टरच तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतात की ही क्रीम तुम्ही किती काळासाठी वापरू शकता, किती क्वांटिटीमध्ये वापरू शकता किंवा कोणती क्रीम तुमच्या डागांसाठी परफेक्ट आहे। त्यामुळे कुठलीही क्रीम यूज करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या। या क्रीमने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत ते हळूहळू फेड आउट होण्यासाठी नक्कीच मदत होईल। पण जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे झटपट काढून टाकायचे असतील, एकदम छान आणि क्लिअर स्किन तुम्हाला लगेच मिळवायचे असेल, तर त्यासाठी सुद्धा क्लिनिकल ट्रीटमेंट खूप छान छान अवेलेबल आहे। तर तुमच्या त्वचेवरचे डाग हे लगेच काढून टाकण्यासाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट आहेत हे बघूया। नंबर 1, लेझर ट्रीटमेंट। या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, तुमच्या चेहऱ्यावरती जे काळे डाग पडलेले आहेत त्या काळ्या डागांपर्यंत लेझर सोडली जाते आणि त्या ठिकाणचा जो काळा भाग आहे तो बर्न केला जातो आणि त्यामुळे तिथली स्किन ही फेड होण्यासाठी मदत होते आणि तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होते। नंबर 2, रासायनिक सालं। यामध्ये काय केलं जातं, ग्लायकोलिक ॲसिड असेल किंवा सॅलिसिलिक ॲसिड असेल, याचा वापर करून तुमच्या त्वचेचा जो वरचा लेअर आहे तो पूर्णपणे पील केला जातो, पूर्णपणे सोलून काढला जातो आणि त्यामुळे एक ग्लोईंग स्किन, स्पॉटलेस स्किन किंवा क्लिअर स्किन तुम्हाला मिळते आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवरती जे डार्क स्पॉट असतात, पिगमेंटेशन असतात किंवा व्रिंकल्स असतात त्याचा लेअर पूर्णपणे उतरून जातो आणि एक क्लिअर स्किन मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते। नंबर 3, मायक्रोडर्माब्रिजन। या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, या प्रोसेसमुळे तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन असते ते एक्सपोलिएट केली जाते आणि डेड स्किन एक्सपोलिएट करून कोलॅजन जे असतं ते तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत सोडलं जातं आणि या कोलॅजनमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जर सुरकुत्या असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते, तुमच्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट पडलेले असतील ते कमी होण्यासाठी मदत होते आणि ग्लोईंग स्किन आणि
स्पॉटलेस स्किन, क्लिअर स्किन मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते। यापैकी कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करू शकता। यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट हे झटपट निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।